मला लोक विचारतात की कॅन्सर म्हणजे फक्त ऑपरेशनच का? तर असं नाहीये की काही जे कॅन्सर आहेत ते आपण केमोथेरपी म्हणजे त्याच्यामध्ये असं देऊन की जे पूर्ण कॅन्सरला खाऊन टाकू शकतं, अशा प्रकारच्या कॅन्सर झाल्यानंतर आपण उपचार केल्यावर तो बरा झाल्यावर पुढे काय करायचं असं पण एक मोठा क्वेश्चन मार्क लोकांपुढे असतो. मग त्याच्यामध्ये असं असतं की लाईफस्टाईल जी आपली आहे ती आपल्याला आपण निरोगी आणि सुदृढ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे विशेष करून व्यसनं ही तर पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे. आता काय आपला कॅन्सर बरा झालाय, आता आपण पुन्हा मोकळे झालो म्हणून आपण पुन्हा धूम्रपान किंवा तंबाखू किंवा मद्यपान हे जर सुरू केलं तर पेशंटची इम्युनिटी ऑलरेडी कमी झालेली असते, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. खाणं जे आहे ते आपण जंक फूड टाळलं पाहिजे. घरचं चांगलं सकस आहार आपण त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. पालेभाज्या घेतल्या पाहिजेत. प्रोटीनांचं प्रमाण त्याच्यामध्ये अत्यंत असलं पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे ज्याच्यामधून ऍक्च्युअली ऑक्सिडेशन कंट्रोल होईल अशा प्रकारची द्रव्य म्हणजे फळं असतील, चांगली व्हिटॅमिन सी असणारी फळं असतील, पालेभाज्या असतील, त्यांचा आपण समावेश आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये केला पाहिजे. आणि चांगला व्यायाम हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजे शेवटी मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राहील तर तुम्ही या सर्व प्रकारच्या वेदनांवर सुद्धा मात करू शकाल आणि मग तुमचा जो स्प्रेड आहे कॅन्सरचा तो पण होणार नाही. कारण मेटास्टासिस म्हणजे त्याला कॅन्सरचा स्प्रेड म्हणतो. समजा आपण ओव्हरीचा कॅन्सर बरा केला, ओव्हरी चांगली झाली, ओव्हरी आपण काढून टाकली, त्याच्यामधून तो कॅन्सर गेला, परंतु सूक्ष्म प्रमाणात एखादा त्यातला जो प्रकार राहिला असेल, घटक राहिला असेल तर तो आपला ब्रेन मध्ये जाऊ शकतो, त्याच्यानंतर असायटिस होऊ शकतो, बरगडीत जाऊ शकतो, हाडात जाऊ शकतो, ह्याला म्हणतात मेटास्टासिस. तर तो मेटास्टासिस रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे जीवनमानाची गरज आहे. याच्यामध्ये आपण चांगलं जीवनमान, चांगली लाईफस्टाईल जर आपण ठेवली तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करू शकतो. आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेला त्याचा फॉलोअप तपासणी अत्यंत महत्वाच्या असतात. नंतर मग ते आपण जातच नाही डॉक्टरांकडे, बरं झालाय मग त्याची तपासणी करतच नाही, मग कुठेतरी तो उद्भवत राहतो, आतमध्ये वेग धरून राहतो आणि मग नंतर अशा प्रकारे इतक्या ठिकाणी पसरतो की मग नंतर पेशंटचं आयुष्य फारच कमी राहतं. म्हणून अशा वेळेला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला पेट स्कॅन, सिटी स्कॅन किंवा रेग्युलर तपासणी, फॉलोअप हे सगळं आपण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कॅन्सर नंतरचा जो प्रादुर्भाव आहे मेटास्टासिस तोही होणार नाही आणि आपण चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगू शकू आणि इफेक्टिव्हली म्हणजे न थकता सुद्धा आपण आपली चांगली कामं करू शकतो.